नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. रशियाकडून युक्रेनची राजधानी कीव्हवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला. हल्ल्यात रशियन सैन्याने वापरलं हायपरसॉनिक ओरेशनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. कीव्ह शहर पूर्णपणे उद्ध्वस्त. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईत शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक. बैठकीबाबत मंत्री गुलाबराव पाटलांनी दिला दुजोरा. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी अभिनेते विजय पाटकरांनी आवाज उठवला. मराठी कलाकार, कलाप्रेमी आणि मराठी प्रेमींनी देखील यावर आवाज उठवला पाहिजे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवर केलं ट्विट. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा वाद चिघळला. पाटकर हा चित्रपट सृष्टीला लागलेला कलंक. मेघराज राजे भोसले यांची विजय पाटकरांवर जहरी टीका. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची जगदाळे यांच्या घरी भेट. जगदाळे कुटुंबियांचं केलं सांत्वन. सुनेत्रा पवारांनी केलं उषादेवी जगदाळेंच्या प्रतिमेला अभिवादन. मालेगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं मोठी दुर्घटना. पवारवाडी शिवारात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. पावसापासून बचावासाठी शेडच्या आडोशाला उभं राहणं बेतलं जीवावर. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यात शिरोडा समुद्रात मच्छीमारी बोट उलटली. 3 मच्छीमार बुडाले. दोघांना वाचवण्यात यश, 1 जण बेपत्ता. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथे बिबट्या मृत अवस्थेत आढळला. वन विभागाकडून बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यवतमाळमध्ये प्रचंड उष्ण लहरी. 48 तासात 8 जणांचा आकस्मिक मृत्यू. सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज. अहिल्यानगर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची धावपळ.